गणेश शेठ म्हस्के, मान्य श्री नामदेव शेठ गोटे आणि संतोष शेठ वेंदे या 3 संघ मालकांची दुसरी एंट्री पाहायला मिळते. म्हणजे 9वं पर्व आणि 10वं पर्व या 2 पर्वांमध्ये त्यांच्या माध्यमातून एंट्री करण्यात आली. आणि या दुसऱ्या पर्वामध्ये मात्र या सीबी ट्रॉफी डॉग्स प्रीमियर लीगचा अगदी चॅम्पियन त्यांच्या नावावरती कोरला जातोय. आपण लगेचच वळणार आहोत बक्षीस वितरणाकडे. माननीय श्री गोपीनाथ चिंडे, लिंगम नाडर, माननीय श्री सुनील शेठ शेळके या सर्व मान्यवरांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. माननीय श्री तुषार शेठ कुठार हे मान्यवर कुठे असतील, अमोल सईद यांनाही विनंती करतोय आपण मान्यवरती यायचंय. अण्णा कड या सर्व मान्यवरांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती येऊन या मंचावरती स्थानापन्न व्हायचंय. माननीय श्री अशोक शेठ खोसे यांना सुद्धा विनंती असेल की आपणही मंचावरती या विराजमान व्हा. लगेचच आपण बक्षीस वितरण सोहळ्याकडे वळतोय. माननीय श्री सचिन शेठ देशमुख यांना सुद्धा विनंती असेल आपणही आमच्या बरोबर जोडलं जायचंय. खरं तर अहिल्यानगर जिल्ह्यातील युवा नेतृत्व सन्माननीय अजयदादा फटांगरे लगातार 8 वर्ष या स्पर्धेला भेट दिली आणि त्यांचा विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी विनंती करतोय सन्माननीय आबासाहेब बोर, सन्माननीय विनोदजी वाणी साहेब, मंगेशजी जाधव साहेब आणि खरं तर प्रत्येक वेळेस साधेला प्रतिसाद देणारा व्यक्तिमत्व सन्माननीय अजयदादा फटांगरे आणि त्यांचा विशेष सन्मान आपण करतोय. मिडलला काय दादा कॅमेरामन मिडलला ओके चला. सन्माननीय अजयदादा फटांगरे यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून संपन्न होतोय. हा विशेष सन्मान आहे. गेली 8 वर्ष या स्पर्धेवरती अविरत प्रेम दादांचं आहे आणि प्रत्येक वेळेस साधेला प्रतिसाद देण्याचं काम सन्माननीय अजयदादा यांनी केलंय आणि त्यांचा विशेष सन्मान या ठिकाणी आपण करतोय. खरं तर 80% समाजकारण आणि 20% राजकारण हा मूलमंत्र खरं तर दादांनी अवलंबलाय आणि त्यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण संपन्न करतोय. सन्माननीय अजयदादा फटांगरे यांचा विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. गतिशील विचाराचा कृतिशील नेता म्हणून त्यांची ओळख आहे आणि त्यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी संपन्न झालाय. सुरुवातीला खूप महत्त्वाची भूमिका पंचांची होती. सर्व पंच आपण या त्यांचा विशेष सन्मान आपण करूयात. विघ्नहर साखर कारखान्याचे डायरेक्टर सन्माननीय रवींद्रजी पानसरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील विशेष सन्मान आपण करतोय. सन्माननीय रवींद्रजी पानसरे साहेब यांचा विशेष सन्मान आपण या ठिकाणी करतोय. विघ्नहर साखर कारखान्याचे माफ करा
संचालक सन्माननीय पानसरे साहेब यांचा विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय। सन्माननीय रवींद्रजी पानसरे साहेब यांचा विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न झालेला आहे। आपण पाहतो या स्पर्धेमध्ये 12 संघ या ठिकाणी या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते आणि प्रत्येक संघाचा या ठिकाणी संघ मालकाचा त्या ठिकाणी मान सन्मान करणं या स्पर्धेच्या माध्यमातून आयोजक कमिटीचं मुख्यतः आकर्षण राहिले। आपण या ठिकाणी संघ मालकाचे सत्कार समारंभ घेतोय। शिवशंभो 11 संघ आणि या संघाचे संघ मालक आपण पाहतोय प्रामुख्यानं सुधीर भाऊ जाधव यांना विनंती असेल की या ठिकाणी आपला सत्कार समारंभ केला जातोय। या आपण व्यासपीठावरती सर्व टीम ओनर्स शिवशंभो क्रिकेट क्लबचे जे काही संघ मालक आहेत त्यांना सर्वांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यायचंय। शिवशंभो क्रिकेट क्लब आणि शिवशंभो 11 सर्व संघ मालक आपण मंचावरती या। संघ मालकांचा विशेष सन्मान आपण करतोय। शिवशंभो क्रिकेट क्लब शिवशंभो 11 चला विनंती आहे। या स्पर्धेतील दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक ज्यांच्या नावावरती राहिलं तो संघ आपल्याला पाहायला मिळतोय शिवशंभो क्रिकेट क्लब शिवशंभो 11। माननीय सुधीर भाऊ जाधव आणि टीम एकदा जोरदार टाळ्या इथे संघ मालकांचा साठी होऊ द्या। सुधीर जाधव मंगेश जाधव आणि सन्माननीय राम सर या सर्वांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय। त्यानंतर मी विनंती करतोय स्वरा एंटरप्राइजेस 7 स्टार प्लॅटिनम संघाचे संघ मालक सन्माननीय अतुल जावटे साहेब आपण या। आपला देखील विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल। स्वरा एंटरप्राइजेस 7 स्टार प्लॅटिनम सन्माननीय अतुल जावटे साहेब। स्वरा एंटरप्राइजेस 7 स्टार प्लॅटिनम संघ मालक या विनंती या। सन्माननीय विनायक जावटी साहेब आणि सन्माननीय अतुल जावटी साहेब आपण दोघंही या विनंती आहे। सन्माननीय निलेश शेठ गोस्वामी आहेत, दिनकरजी लोखंडे आहेत, सर्वांना विनंती आपण या। आपला देखील विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल। तदनंतर सन इम्पॅक्ट संघाचे संघ मालक सन इम्पॅक्ट सन्माननीय रामसेठ राजमाने विनंती आपण या। सन इम्पॅक्ट संघाचे संघ मालक सन्माननीय रामसेठ राजमाने आपण या। संघ मालकांचा सन्मान आपण करतोय। तदनंतर कस्टम संघाचे संघ नायक संघ मालक विनंती आपण देखील यायचंय। तर प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपण या ठिकाणी सन इम्पॅक्ट संघाच्या संघ मालकांचा सन्मान करतोय। तदनंतर कस्टम संघाचे संघ मालक आपण देखील यायचे विनंती आहे। तदनंतर वरद लॉजिस्टिक संघाचे संघ मालक आपण देखील या विनंती आहे। वरद लॉजिस्टिक संघाचे संघ मालक आपण या। वरद लॉजिस्टिक अंजनी फायटर्स संघाचे संघ मालक आपण देखील या। आपला देखील सन्मान केला जाईल। अंजनी फायटर्स तदनंतर सनवे लॉजिस्टिक संघाचे संघ मालक आपण या। PI लॉजिस्टिक आणि कोणी नसेल तर प्रातिनिधिक स्वरूपामध्ये देखील आपण सन्मान करतोय विनंती आहे। PI लॉजिस्टिक्स त्यानंतर SMTP ग्लोबल लॉजिस्टिक प्रायव्हेट लिमिटेड माननीय श्री सुभाष शेठ गुले SMTP संघाचे संघ मालक विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन या ठिकाणी संघ मालकांचा मान सन्मान करण्यात येतोय विनंती असेल या सुभाष भाऊ नक्कीच आपल्याला इथे उपस्थित पाहायला मिळत आहेत। सनवे संघाचे संघ मालक सुद्धा या ठिकाणी आपल्याला उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत। त्यांचा सुद्धा यथोचित मान सन्मान इथे केला जातो। संघ मालकत्व घेणं अगदी जर पाहिलं ना तर प्रीमियर लीग मध्ये सगळ्यात मोठं त्या ठिकाणी कुठलं आव्हान असेल ना तर ते संघ मालकीत्व सांभाळणं। तदनंतर विनंती आहे SMTP ग्लोबल लॉजिस्टिक प्रायव्हेट लिमिटेड संघाचे संघ मालक आणि त्यांचा देखील सन्मान आपण करतोय। सन्माननीय सुभाष जे आहेत आणि त्यांचा विशेष सन्मान या ठिकाणी आपण करतोय। मित्रांनो टाळ्या वाजत नाहीत संघ मालकांसाठी खूप मोलाचं योगदान त्यांचे सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। तदनंतर पाटकर आणि सन्स संघाचे संघ मालक आपण देखील या। पाटकर आणि सन्स गणेश शेठ मावळे आपण कुठे असाल तर या ठिकाणी
पाटकर अँड सन्स संघ मालकांची तदनंतर ओम फ्रेश फ्रूट इम्पेक्स, ओम फ्रेश फ्रूट इम्पेक्स संघाचे संघ मालक आपण देखील या, विनंती या अनिलजी या. ओम फ्रेश फ्रूट इम्पेक्स आणि तदनंतर आपल्याकडे शेवटचा संघ बाकी राहिलाय पियुष फायटर्स, पियुष फायटर्स संघाचे संघ मालक आपण देखील यायचंय. यानंतर आपण पंचाचा सन्मान इथे करतोय. सर्व पंच आपण या, आपला विशेष सन्मान इथे केला जाईल. संपूर्ण पंच कमिटी आपण या. अगदी जर आपण पाहिल्यांदा काल आणि आजच्या या दिवसभरामध्ये या तीनही पंचांनी कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता क्रिकेट विजयी होण्यासाठी त्यांच्या माध्यमातून मैदानावरती रखरक्त ऊन तळपता सूर्य डोक्यावरती असताना सुद्धा त्यांच्या माध्यमातून खूप चांगल्या प्रकारचं या ठिकाणी कौशल्य प्रदर्शित करत असताना क्रिकेटची सेवा मैदानाच्या आतमध्ये पंचांच्या भूमिकेमध्ये साकारताना पार पडली. त्या तीनही पंचांचा विराज सर, संदीप सर आणि यथोचित हुसेन सर सर्व पंच आपण त्यांचा सन्मान करतोय. तर पाटकर आणि सन्स संघाचे संघ मालक इथे दाखल झालेत. पाटकर आणि सन्स संघाचे संघ मालक दाखल झालेत, त्यांचा देखील सन्मान आपण करतोय. पाटकर आणि सन्स संघाचे संघ मालक त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. पाटकर आणि सन्स संघाचे संघ मालक त्यांचा देखील सन्मान आपण करतोय. सन्माननीय अजयदादा फटांगरे आणि अनेक मान्यवर मंडळी आहेत, सर्वांच्या शुभ हस्ते हे विशेष सन्मान या ठिकाणी सुरू आहेत. तदनंतर पंचांचा सन्मान या ठिकाणी संपन्न झालेला आहे. तदनंतर मी विनंती करतोय डीजे प्रशांत आपण या, आपला देखील सन्मान इथे केला जाईल. अतिशय खरं तर आमच्या आवाजाची 2 दिवस काळजी घेतली आणि प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारं संगीत त्यांच्या माध्यमातून ऐकायला मिळालं, त्यांचा देखील सन्मान या ठिकाणी आपण करतोय. डीजे प्रशांत आपण या, आपला देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. खरं तर तुषार सर अगदी आजच्या किंवा या युगामध्ये जर पाहिलं ना तर समालोचकांना डे नाईट अशा स्पर्धा कराव्या लागतात आणि मग मात्र डीजेच्या माध्यमातून एखादा मंचावरती मॉनिटर किंवा त्या ठिकाणी साऊंड सिस्टीम चांगली असली ना की मग मात्र आवाजाचा जोर समालोचकांना काढावा लागत नाही आणि तसंच काहीसं इथे पाहायला मिळतंय. डीजे प्रशांतच्या माध्यमातून खूप चांगली सुविधा मात्र या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळाली. त्यांचा यथोचित मान सन्मान होतोय. यानंतर आपल्या सोबत जोडले गेलेले अगदी काल आणि आजच्या दिवसामध्ये गुणलेखक समालोचकांच्या पाठीचा कणा म्हणून जिथं एक महाराष्ट्रातील वैविध्यपूर्ण गुणलेखक म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो त्या माननीय श्री कांचन पालकर सरांना विनंती असेल की आपला या ठिकाणी यथोचित असा मान सन्मान केला जातोय. या कांचनजी. सुरुवातीला कांचन पालकर सर आपण या. खरं तर आपण पाहतोय स्कोरिंग क्षेत्रातील बाहुबली आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर दिल्लीला देखील जाऊन स्कोरिंग करून आलेत. सन्माननीय कांचन पालकर सर एका मॅच मध्ये किती बॉल पडले, किती बॉल डॉट होते, किती वाईड होते, किती नो होते, किती सिंगल आल्या, अशी सर्व माहिती त्यांच्याकडे असते. किती वेळ सामन्याला लागला, किती वेळामध्ये किती सामने झाले याची तंतोतंत माहिती ज्या गुणलेखकाकडे आहे. सन्माननीय कांचन पालकर सरांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. मी विनंती करतोय सन्माननीय कांचन पालकर सरांचा विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल. अजय सर यांच्या शुभ हस्ते गुणलेखक एकदम जबरदस्त कामगिरी त्यांची आहे आणि त्यांचा विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय. सन्माननीय कांचन पालकर सरांचा विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय. तदनंतर आपण या ठिकाणी आता आपण पाहतोय व्हॉइस ऑफ दी महाराष्ट्र, व्हॉइस ऑफ दी इंडिया. अगदी जर चंदू सरांचा उल्लेख करायचा झाला ना, चंदू सर तुम्ही कितीही मान हलवली तरी अगदी जर आमचा एक आदर्श समालोचनाच्या माध्यमातला म्हणून ज्या आवाजाकडे आम्ही पाहतो
आम्ही समालोचन करत असताना ज्यांना फॉलो करतो तो आपल्या महाराष्ट्राचा गोड आवाज स्पर्धा सम्राट, अगदी महाराष्ट्रामध्ये नव्हे देशामध्ये नव्हे तर जगभरामध्ये सुद्धा बाहेर दौरे करून आपल्या समालोचनाच्या माध्यमातून एक वेगळी छाप जोडणार. एकदा जोरदार टाळ्या आपल्या व्हॉइस ऑफ दी महाराष्ट्र माननीय श्री चंद्रकांतजी शेटे सर त्या ठिकाणी यांचा सन्मान केला जातोय. धन्यवाद. यानंतर आपण पाहतोय अगदीच आपल्या हिंदी भाषेतून त्या ठिकाणी समालोचन करत असताना आपली वेगळी छाप सोडणारे, काल आपण पाहिलं तर टायगरचा आवाज सुद्धा ज्यांच्या माध्यमातून इथे मैदानावरती प्रस्थापित करण्यात आला त्या पंडितजी यांचा या ठिकाणी आपण सन्मान करतोय. या पंडितजी एक आगळी वेगळी शैली आणि धन्यवाद. या माईकचा थोडा आवाज द्या. या ठिकाणी माझे 2 समालोचक मित्र आहेत युवा ज्यांनी खूप चांगली कामगिरी केली आहे. मी या ठिकाणी आमंत्रित करतो तुषारजी शिंदे का एक युवा समालोचक म्हणून स्वतः इंजिनियर आहेत चांगले आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर अलीकडे बदलापूर अंबरनाथ या परिसरामध्ये देखील खूप चांगली कामगिरी करतायत असे शिंदेवाडी गावचे एक युवा समालोचक, त्यांचा आपण एक विशेष सन्मान या ठिकाणी करत आहोत. पळसपूर गावचे एक युवा समालोचक, त्यांचा या ठिकाणी विशेष सन्मान केला जातो आणि त्याचबरोबरने मी या ठिकाणी विनोद जगदाळे सर शिवव्याख्याते म्हणून प्रसिद्ध आहेत, परंतु वेळ मिळाल्यानंतर क्रिकेटचं समालोचन करण्यासाठी देखील येतात कामोठी नगरीमध्ये. आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर बाबूवाडे या गावाला बिलॉंग करणारे व्यक्तिमत्व आणि त्यांचाही सन्मान या ठिकाणी केला जातो. आणि या दोन्ही युवा समालोचकांना खूप साऱ्या शुभेच्छा. हा वैयक्तिक पारितोषिकांकडे जाऊयात, परंतु त्या अगोदर आपण आणि मी अजय फटाकरे सरांना विनंती असणार आहे मुख्य बक्षीस समारंभाकडे वळण्याच्या अगोदर जिल्हा परिषदेचे सदस्य अगदी अहिल्यानगर जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचं एक युवा नेतृत्व म्हणून देखील ज्यांच्याकडे पाहिलं जातं आणि काँग्रेस पक्षाच्या विचारधारेला पुढे घेऊन जाण्याचं काम सातत्याने बाळासाहेब थोरात साहेबांच्या बरोबरीने ज्यांनी सातत्याने केलं आणि पहिल्याच प्रयत्नात सभापती म्हणून देखील त्यांनी जिल्हा परिषद गाजवली आणि गेली 8 वर्षे लगातार न चुकता किती व्यस्त असतील साहेब आवर्जून या स्पर्धेसाठी इकडे आलेले आहेत. विनंती असेल आणि हे त्याचं कारण आहे आपल्या सगळ्यांचे एक ऋणानुबंध निर्माण झालेले आहेत, तर विनंती असेल या स्पर्धेच्या निमित्ताने आपलं मार्गदर्शन किंवा या स्पर्धेचे आपलं मनोगत व्यक्त करण्याची विनंती असेल. अजय दादा. आज आपल्या नवी मुंबईमध्ये CB ट्रॉफी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ड्रॉक्स प्रीमियर लीगच्या बक्षीस समारंभाच्या निमित्ताने आपण सर्वजण उपस्थित आहात. माझ्यावर आलेले संगमेरवरनं संदीपजी भागवत असतील, उत्तमराव असतील, त्याचप्रमाणे बाळासाहेबजी भागवत असतील, सर्वच जण, त्याच्यानंतर आपले उपाध्यक्ष आहेत आणि सर्वजण इथे माझ्यावर आले रवींद्र पानसरे साहेब असतील, सर्वजण उपस्थित आहात. खरोखर CB ट्रॉफी दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी अतिशय सुंदर नियोजन, गेल्या 10 वर्षापासून आपण ही स्पर्धा भरवतायत. या स्पर्धेचं नियोजन अतिशय सुंदर सर्वजण करतात. माझे सर्व जीवाभावाचे मित्र, त्याच्यामध्ये आबासाहेब भोर असतील, सुधीर जाधव असतील, दिनकर लोखंडे असतील, मंगेश जाधव, विनोदजी वाणी, अतुल आवटी, सुरेश डोंगरे, त्याचप्रमाणे राम बोडके, निलेश गलांडे, सचिन देशमुख, अजय गलांडे, सर्वच जण, चंद्रकांतजी शेटे, हे सर्व मित्र एकत्र येऊन या दरवर्षीप्रमाणे स्पर्धा भरवत आहेत. मला विशेष या स्पर्धेचं असं वाटतं की पोर्टमध्ये काम करत असताना आपल्या नगर जिल्ह्यातील सर्व मुलं एकत्र इथे काम करतात किंवा आपल्या नगर जिल्हा असेल किंवा आसपासचे सर्व महाराष्ट्रातील, पुणे नगर जिल्ह्यातील, आणि ह्या पोर्टमध्ये काम करत असताना गावाकडचे मुलं आपल्याकडे चांगली ओळख होती, चांगली मैत्री होती आणि ही परंपरा तुम्ही 10 वर्षापासून इथं जपतायत. मला याचा विशेष करून खूप आपल्याला सर्वांना याचा खूप आपल्या सर्वांना खूप आनंद आहे. नगर जिल्ह्यातील संगमनेर असेल, पारनेर असेल, हे सर्वजण एकत्र येऊन अतिशय सुंदर असं आपण नियोजन करतायत. आणि पोर्टमध्ये आपले सर्व मुलं, खरोखर जिल्हा परिषदेला मी उभं राहायच्या आधी आबासाहेब असतील, मंगेश असेल, विनोद असेल, अतुल असेल, राम असेल, या सर्वांची माझी आधी ओळख नव्हती, पण जिल्हा परिषदेला उभं राहिल्यानंतर आमची ओळख झाली खरी आणि या ओळखीचं रूपांतर आज मैत्रीमध्ये झालंय. ही मैत्री इतकी घट्ट झाली, आबासाहेबचा फोन आणि सुधीर भाऊंचा आणि मंगेशचा फोन आला की कार्यक्रमाला जावंच लागतं, कारण ते हक्काचं एक व्यासपीठ असतं
आणि हक्काच्या व्यासपीठाला म्हणजे किती लांबून असले किती कार्यक्रम असले तरी येण्याचा आमचा कायम दरवर्षी प्रयत्न असतो. गेल्या 7-8 वर्षापासून मी या स्पर्धेसाठी येतोय आणि तुम्ही सुद्धा एकदम मनापासून बोलवतात. म्हणजे इतके फोन असतात, पत्रिका असते, फोन असतो आणि भाऊ तुम्ही आलंच पाहिजे. आणि खरोखर तुम्ही अतिशय मनापासून तुम्ही मला इथं बोलवतायत. पठार भागाचा किंवा तालुक्याचा एक प्रतिनिधी आणि एक तुमच्या सर्वांचा मित्र म्हणून तुम्ही मला बोलवतायत, त्याच्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद मानतो. माझ्याकडनं एक खंत राहिलेली आहे म्हणजे तुमच्या सर्वांची. मी या स्पर्धेला अजून महाराष्ट्राचे माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात साहेब आणि सत्तेत तांबे यांना अजून मी काही इथं आणू शकलो नाही, पण पुढच्या वर्षी मी 100% आणेल, मी अशी आपल्याला ग्वाही देतो. अशाच पद्धतीत दरवर्षी एकत्र येऊन तुम्ही छान प्रकारे स्पर्धा करा असं मला वाटतं. आबासाहेब आणि सर्व त्यांचा मित्रपणा मला सांगू वाटतं की तुम्ही सुद्धा आता ही धुरा नवीन येणाऱ्या युवकांक तुम्ही सोपवली पाहिजे. तुम्ही आता मार्गदर्शनाच्या भूमिकेमध्ये राहिलं पाहिजे असं मला वाटतं. तुमची एवढी पळापळ पण मी कायम पाहतो, इतके पळापळ करतात 5-6 जण, अतिशय पळापळ करतात, पण चांगला आहे. तुम्ही सगळ्यांना एकत्र बांधून ठेवण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी केलेला आहे. हे तरुण मुलांना एकत्र करण्याचा प्रयत्न आपण करताय आणि ह्या माध्यमातून खूप चांगल्या प्रकारे काम आपलं चालू आहे. आणि ह्या CB ट्रॉफीच्या याच्यासाठी कारण की पारितोषिक दिलं नाही तर आपली स्पर्धा सक्सेस होत नाही. पारितोषिकामध्ये देण्यामध्ये जय माता दी ग्रुप असेल, गोपीजी शेठ शिंदे असतील, बळीराजे मिश्रा असतील, बाबा शेठ डेरे असतील, सुनील शेठ पोखरकर असतील, सचिन शेठ ठाकूर आणि या सर्वांचेच आणि ज्यांनी सर्वांनी बक्षिसाला आर्थिक मदत केली आहे त्यांचे पण मी मनापासून खूप सारे आभार मानतो. आमचे गुरु मागच्या आम्हाला दरवर्षी भेटतात, अतिशय ते सुद्धा कॉमेंट्री पण असते कधी कधी त्यांची. पंच सुद्धा अतिशय चांगले काम करतायत. आणि अजून एक विशेष असं वाटतंय, आमचा मित्र चंदू शेटे अतिशय मनापासून अतिशय सुंदर असं कॉमेंट्री, इथंच नाही तर महाराष्ट्रामध्ये कुठेही स्पर्धा असू, चंदू शेटची कॉमेंट्री म्हणले की अतिशय सुंदर. देशाबाहेर पण सध्या असं मी ऐकलं, देशाबाहेर पण जात आहेत, दुबईला पण जात आहेत. चंदू शेट यांची सुद्धा कॉमेंट्री अति सुंदर असते. कॉमेंट्री बरोबर मनाला असा कुठे धक्का लावायचा सुद्धा ते प्रयत्न करतात. अतिशय मनापासून स्वागत ते करतायत. त्यांच्यावर नवीन असलेले आज इथं तुषार शिंदे असतील, विनोदजी जडगुले असतील, यांनी सुद्धा सुंदर अशी इथे कॉमेंट्री केली आहे. आज 12 टीमांनी आपण सर्वांनी भाग घेतला होता. त्याच्यामध्ये सुधीर शेठ आमची, मला पण मनापासून वाटत होतं की सुधीर शेठची टीम जिंकावी, पण ठीक आहे, परत पुढच्या वर्षी सुधीर शेठ पहिलं बक्षीस मिळवलं. ज्यांना पहिले बक्षीस भेटतं त्यांनाही मनापासून खूप खूप धन्यवाद. दुसरं तिसरं सर्वांना खूप खूप धन्यवाद. चौथ्यावाल्याला धन्यवाद. आणि परत पुढच्या वर्षी चांगली प्रॅक्टिस करून परत चांगलं बक्षीस मिळावं यासाठी आपल्या सर्वांना विनंती करतो. आबासाहेब आणि त्यांचे सर्व मित्रमंडळ असेल, मंगेश असेल, अतुल, विनोद, सर्वच जण, राम असेल, सुरेश शेठ असतील, सुधीर शेठ असतील, यांची आणि माझी मैत्री अशी एवढी घट्ट झाली आहे काही मैत्री कधी तुटणार नाही असं मला वाटतं. आणि खरोखर तुम्ही सुद्धा माझ्यावरती सर्व म्हणजे जसा मोठा भाऊ असतो तशा मोठ्या भावाप्रमाणे तुम्ही माझ्यावरती प्रेम करतायत. असंच प्रेम कायम माझ्यावर राहून द्यावं असं मी आपली देवाची आपल्याजवळ प्रार्थना करतो. परत एकदा CB ट्रॉफीच्या निमित्ताने आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. आणि ह्या स्पर्धेच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात साहेब, नाशिक प्रदेशचे आमदार सतीश तांबेसे यांच्या वतीने, आमच्या पठार भागाच्या वतीने, सर्व तालुक्याच्या वतीने खूप साऱ्या शुभेच्छा देऊन थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. त्या ठिकाणी मान्यवरांना विनंती, आपण विराजमान व्हायचं आहे आणि आता पारितोषिक वितरण सोहळ्याकडे आपण वळतोय. या स्पर्धेतील पारितोषिकांकडे आपण वळण्याच्या अगोदर या स्पर्धेचा लेखाजोखा, आमचे जे स्कोरर आहेत, कांचन पालकर कुठे गेले, या तुम्ही जराशी इकडे या. या स्पर्धेत काय झालंय हे मी सांगतोय. सगळ्यांना इंडियाची मॅच पाहायला सुद्धा जायची आहे, परंतु हा दिवस वर्षातून एकदा येणार आहे, त्याच्यामुळे जास्त काही नाही, थोडासा वेळ घेतोय. हा सगळा बायोडाटा अजय सर आमच्या या स्कोररने या ठिकाणी सगळा टिपलेला आहे. या स्पर्धेत पहिल्या दिवशी पहिला चेंडू पडला 9:53, शेवटचा चेंडू पडला 6:59. दुसऱ्या दिवशी पहिला चेंडू पडला 9:33, शेवटचा चेंडू पडला 6:50. एकूण वेळ स्पर्धा चालली 18 तास आणि 29 मिनिटं. मिनिटे होती 1109, सेकंद होते 66,540. एकेरी धावा काढल्या गेल्या 158, दुहेरी धावा 56, तिहेरी धावा 4, चौकार मारले गेले 118, षटकार मारले गेले 133, व्हाईट बॉल गेले 61, नो बॉल गेले 18, बाईच्या धावा 11, लेग बाईच्या धावा 20. एकूण रन 1871, एकूण षटक 137, एकूण चेंडू 822, एकूण निर्धाव चेंडू 271. त्याचबरोबरीने एकूण कॅच 51, एकूण बोल्ड 8, एकूण रनआउट 22, एकूण स्टंपिंग 1, LBW 2, कॉट अँड बॉल एकही नाही,
परंतु हिट त्याचबरोबर टोटल विकेट 120, त्याचबरोबरीने 6 हॅट्रिक 2 वेळा, चौकार हॅट्रिक 3 वेळा, कॅच सुटल्या 16, रिव्हर्स स्वीपचे षटकार 3, रिव्हर्स स्वीपचे चौकार 2, पहिल्या चेंडूवर 6 मारणारे बॅटर 4, पहिल्या चेंडूवर चौकार मारणारे बॅटर 7, शून्यावर बाद होणारे खेळाडू 19, लगातार 3 चेंडू निर्धाव खेळणारे बॅटर 5 आणि सर्वात जास्त रन काढणारे बॅटर आहेत आकाश पाटील विंदरे 51, सर्वात जास्त विकेट घेणारे प्रतीक आणि विशाल 3-3 आणि त्याचबरोबर 50 धावा काढणारे आकाश पाटील. हे सगळं कुणी केलंय? आमच्या या स्कोररने केलेलं आहे. सगळ्यांना विनंती आहे, कारण आज रात्रभर ते मॅच करत होते, सकाळी 6:30 वाजता मॅच संपली, ते झोपले नाही, डायरेक्ट या मैदानामध्ये आलेले आहेत आणि हे करत असताना एवढा सगळा डाटा ज्यांनी टिपलेला आहे, एकही गोष्ट या ठिकाणी त्यांनी ठेवली नाही, त्याबद्दल त्यांचं विशेष कौतुक करावं लागेल. आणि सगळ्यांना विनंती, एकदा यांच्यासाठी टाळ्या झाल्याच पाहिजे. आता आपण जाऊयात या स्पर्धेच्या बक्षीस समारंभाकडे. सर्वप्रथम सेमीफायनलचा देखील मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देणं बाकी आहे, तो देखील आपण या ठिकाणी प्रथमतः घेणार आहोत. फायनलचा सुद्धा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार, त्यानंतर बेस्ट फिल्डर, बेस्ट बॉलर, बेस्ट बॅटर, चतुर्थ, तृतीय, द्वितीय अशा पद्धतीने आपण देणार आहोत. सेमीफायनलचा मॅन ऑफ द मॅच प्रशांत हांडे, जबरदस्त कामगिरी आणि जे 3 षटकार देखील मारले होते. माझ्या मते पारितोषिक देखील होती, प्रमोदजींकडून 3000 आणि तिन्ही संघ मालकांकडून 1,000 असे 6000 रुपयाचा पुरस्कार होता. ट्रॉफी बरोबर हा पुरस्कार देखील द्यायचा. या सुनील सर, या सुनील शेठ शेळके यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी प्रशांत हांडे यांना पुरस्कार दिला जातोय, सेमीफायनल मॅन ऑफ द मॅच. हा फायनल मॅच मॅन ऑफ द मॅच अशोक शेठ कोचे साहेब, आपण या ठिकाणी यायचं. रँक लॉजिस्टिक प्रायव्हेट लिमिटेड आपलं सौजन्य देखील या ट्रॉफीला आहे आणि आपल्या शुभ हस्ते ही ट्रॉफी दिली जाते. फायनल मॅच मॅन ऑफ द मॅच. सामना होता कुठे आणि घेऊन आले कुठे? शेवटच्या षटकात शेवटच्या क्षणापर्यंत श्वास रोखून धरायला लावणारा, सामना जिंकून देणारा विशाल शेवाळे मॅन ऑफ द मॅच. विशाल काय बॉलिंग केली आहे, जबरदस्त. अशक्यप्राय असा सामना जिंकून दिलेला आहे या मॅच मध्ये. आणि विशाल, मला तुझ्याशी आवर्जून बोलायचं, त्याचं कारणही आहे. तुम्ही इथे बाउंड्रीला फिल्डिंग करत होतात आणि तुम्ही 2-3 वेळा कुणाला तरी बोललात की बहुतेक पहिल्या मॅचला तुम्ही 2 बिमार टाकले, त्याच्यानंतर तुम्हाला एका मॅचला बसवलं गेलं, त्यानंतरच्या बॉलिंग नाही मिळाली, त्याच्यानंतर एकाही मॅचला बॉलिंग मिळाली नाही. परंतु तुम्ही इकडे 2-3 वेळा कुणाशी तरी बोलत होतात, 6-7 रन राहिले ना, मलाच बॉलिंग मिळणार, मलाच बॉलिंग मिळणार. बॉलिंग पट्ट्याला मिळाली सुद्धा आणि मॅच सुद्धा जिंकून दिली आहे. विशाल, काय म्हणाल? आज पराभूत होता होता तुमची टीम जिंकली आहे आणि आज ही ट्रॉफी. सर्वात प्रथम क्रिकेट म्हणजे माझं लवरच आहे आणि सर्वात कमी रन म्हणजे आजपर्यंत माझा रेकॉर्ड आहे. जेवढा कमी रन तेवढे मी मॅच काढलेत आणि हा माझा क्रिकेटचा छंदच आहे पूर्ण. तर बॉलिंग माझी बेस्ट हे आहे, पण पहिल्या मॅचमध्ये चुकून माझे ते बिमार पडले आणि त्यानंतर मला दिले नाही, पण तरी मी टीम सोडली नाही, पूर्ण जिद्दीने खेळलो तिथे. क्या बात आहे. आणि माझ्या मते ही फायनल खूप जणांच्या कायम लक्षात राहील आणि ज्याच्यासाठी लक्षात राहील तो हा आहे. एकदा जोरदार टाळ्या. आणि यस, कॉटन बॉल चुकून कदाचित राहिले गेलेले आहेत. अतुल आवटी आणि विनायक आवटी
या दोघांनी कॉटन बॉल घेतलेले आहेत आणि त्यांचंही विशेष कौतुक या ठिकाणी आम्ही करू. तर कुठे आहेत अतुल शेठ? अतुल शेठ, जोरदार टाळ्या अतुल शेठ साठी झाल्या पाहिजेत. अतुल शेठ इकडे यायचंय मला, माझ्या मते टीम बरोबर येणार, एंट्री टीम बरोबर आहे. पुरस्कार या ठिकाणी आपण घोषित करतोय. या स्पर्धेतील बेस्ट फिल्डरचा पुरस्कार आणि या स्पर्धेतील बेस्ट फिल्डरचा पुरस्कार देण्यासाठी रामभाऊ बोडके साहेब आपण या ठिकाणी यायचंय. या स्पर्धेतील बेस्ट फिल्डरचा पुरस्कार कुणाला द्यायला पाहिजे? या स्पर्धेचा बेस्ट फिल्डरचा पुरस्कार 10व पर्व सीबी ट्रॉफी डॉग्स प्रीमियर लीग बेस्ट फिल्डर पुरस्कार मास्टरमाइंड सतीश सुरेश देवकर. वयाची 45 क्रॉस केली आहे, परंतु आजही सतीशला तोड नाही. क्या बात है सतीश. हे सायकल याच्या बरोबर एक सायकल आहे, सायकल बरोबर सुद्धा फोटो घ्यायचा आहे. सतीश देवकर साहेब, आमच्या सीएचे बांधवांचं क्रिकेट चालू करण्यामध्ये या व्यक्तीचा खूप मोठा वाटा आहे. सतीश देवकर, मास्टरमाइंड सतीश देवकर. जीव की प्राण म्हणजे क्रिकेट असा जबरदस्त परफॉर्मन्स सतीश देवकर. सतीश, सकाळी एक कॅच घेताना त्यांच्या खांद्याला दुखापत झाली मोठ्या प्रमाणावर, परंतु कॅच नाही सोडली, कॅच घेतली आणि आपल्या टीमला फायनल मध्ये देखील आणलंय. मी विचार करतोय सतीशच्या घरात जागा किती आहे. ट्रॉफ्यावर ट्रॉफ्या, ट्रॉफ्यावर ट्रॉफ्या आणि जबरदस्त कामगिरी सतीश देवकर यांची झाली. सतीश, थोडस चर्चा करूयात. कसं वाटतंय या कशी वाटली ही स्पर्धा 10वं पर्व आणि त्याचबरोबरीने बेस्ट फिल्डरचा पुरस्कार? खूप चांगलं वाटतंय, पण नाराज पण आहे. फायनल मारली असतं अजून चांगलं वाटलं असतं. ओनर नाराज झालेत आमचे, सॉरी त्यांच्यासाठी की आम्ही फायनल जिंकू शकलो नाही आम्ही त्यांच्यासाठी, पण प्रयत्न करू पुढच्या वर्षी आम्ही फायनल मारायचा. सतीश, बेस्ट फिल्डरचा पुरस्कार याच्या अगोदर कधी मिळाला होता? कधीच नाही. मग बॅटिंग भेटली, सिरीज भेटले, बॉलर नाही भेटले, मग फिल्डर पहिल्यांदाच भेटलाय मला. मग क्रिकेट खेळत असताना आयुष्यात तेवढं जे राहिलं होतं ते सुद्धा करून टाकलं. सतीशसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. क्या बात आहे सतीश. पुढचा पुरस्कार या स्पर्धेतील बेस्ट बॉलर, ज्या गोलंदाजाने या स्पर्धेमध्ये खूप चांगली कामगिरी केली, बेस्ट बॉलरचा पुरस्कार त्यांना या ठिकाणी दिला जातोय. या मानाच्या प्रतिष्ठेच्या स्पर्धेला, जी स्पर्धा आज 10 वर्षाची पूर्ण होते, आणि या 10व्या पर्वातील बेस्ट बॉलरचा पुरस्कार जातोय. पुरस्कार जातोय मैदान क्रिकेटचा असू देत किंवा राजकारणातील, लंके नावाचा ब्रँड चालतो. इकडे या शिवा लंके, या स्पर्धेतील जबरदस्त कामगिरी करणारे शिवा लंके बेस्ट बॉलर ठरतायत. शरद जगताप साहेब यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार दिला जातोय. सन्माननीय नितीन कवडे साहेब, विनंती असेल आपण मंचावर यायचंय. पुरस्कार जातो या ठिकाणी शिवा लंके. काय जबरदस्त खेळले आणि या स्पर्धेमध्ये बेस्ट बॉलर शिवा लंके. काय म्हणाल शिवा, कसं वाटतंय ही ट्रॉफी जिंकताय आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर कशी वाटली ही स्पर्धा? सर, स्पर्धा तर खूप छान आहे, पण थोडंसं दुःख आहे की आम्हाला फायनल खेळायची होती. आमच्या शेटने जी एंट्री केली होती, आमची इच्छा होती की त्यांना फायनलची पहिली ट्रॉफी द्यायची होती, पण ह्या वर्षी नाही झालं. पुढच्या वर्षी 100% प्रयत्न करून ती ट्रॉफी देण्याचा आम्ही 100% प्रयत्न करू. क्या बात आहे. ज्यांनी ट्रॉफ्या जिंकल्या त्यांना दुःख आहे, परंतु 8 टीमला काहीच मिळालं नाही, त्यांचं काय अभिनंदन, खूप साऱ्या शुभेच्छा असतील. या नंतरचा पुरस्कार आहे या स्पर्धेतील बेस्ट बॅटर. बेस्ट बॅटर ही सायकल देखील त्याच्या बरोबर आहे.
यस, अमोल भाऊ सईद यांचं योगदान आहे, अण्णा शेठ कड यांचं योगदान आहे या सायकलसाठी. बेस्ट बॉलरची जी सायकल होते त्यासाठी सौरभ शेठ दुबे, पवन शेठ ओझा आणि त्याचबरोबर क्षेत्ररक्षकासाठी सायकल धर्मेंद्र देव पांडेजी, बरोबर. आणि आता या पुढचा पुरस्कार आहे बेस्ट बॅटर. बेस्ट बॅटरचा पुरस्कार, त्याच्यासाठीची सायकल, त्याच्यासाठीची ट्रॉफी असणार आहे. आणि या स्पर्धेच्या ज्या ट्रॉफी आहेत त्याचं सौजन्य सचिन शेठ देशमुख यांचं आहे या बेस्ट बॅटरसाठीची. आणि बेस्ट बॅटरसाठीची जी सायकल आहे अमोल भाऊ सईद आणि अण्णा शेटकर यांचं सौजन्य आहे सायकलसाठी. आणि त्यांनाच आमंत्रित करतोय. आणि या वर्षीचा बेस्ट बॅटर हा पुरस्कार या ठिकाणी दिला जातोय. कुणाला दिला पाहिजे? काय जबरदस्त खेळलाय हा सुद्धा खेळाडू. जिल्हा रायगड, तालुका अलिबाग, गाव हा शिवरे, केतन बेस्ट बॅटर. या सायकल देखील दिली जाते अमोल भाऊ सईद आणि त्याचबरोबर अण्णा शेठ कड यांच्या माध्यमातून. अजयदादा पटांगरे या ठिकाणी उपस्थित आहेत. केतन काय खेळलेत, खूप चांगली कामगिरी केलीत केतन. आपण आपल्या गावाला क्रिकेटची परंपरा आहे आणि त्या परंपरेला पुढे घेऊन जाण्याचं काम केतन यांनी या ठिकाणी केलंय. खूप छान केतन. केतन कसं वाटतंय या स्पर्धेत ट्रॉफी जिंकून आणि त्यातल्या त्यात नंबरही मारलाय, बेस्ट बॅटरही मिळालाय, कसं वाटतंय? आयोजन तर दरवर्षी चांगलं असतं आणि यावर्षी तर खूप चांगलं होतं आणि आमचे संघ मालक आहेत त्यांचं स्वप्न पूर्ण झालं. क्या बात आहे, स्वप्न त्यांचं पूर्ण झालं आणि तुम्ही सगळ्यांना मंत्रमुग्ध केलं. असंच खेळत राहा. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला देखील असतील. या स्पर्धेच्या निमित्ताने आयोजक म्हणून मी आबासाहेब बोर यांना विनंती करेल. आबा, हा 10 वर्षाचा लेखाजोखा, 10 वर्षाचा प्रवास काही सोपा नव्हता. आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करायचं. तर मी प्रथमतः सर्व सीएचे बांधवांचं आमच्या सीबी ट्रॉफीच्या वतीने मनपूर्वक असा आभार व्यक्त करतो. ही स्पर्धा ज्या सर्व 12 टीम मालकांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला त्यांचंही मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. स्पर्धेमध्ये भाग घेणं म्हणजे भाऊ एवढं सोपं नाही. आमची स्पर्धा ही आगळी आणि वेगळी असते. ह्या स्पर्धेला खर्च, जेवण, नाश्ता सर्व म्हणजे हे वेगळंच असतं. स्पर्धा ही आमच्या सीएच्या बांधवांच्या जिव्हाळ्याची स्पर्धा आहे आणि ही स्पर्धा करत असताना आमचे 12 संघ मालक प्रवेश फी टाकून एंट्री घेतात. 55,555 रुपयाचं बक्षीस आहे, पण प्रत्येक संघ मालकाचा 1 लाख रुपये खर्च होत असेल. मी प्रथमतः त्या 12ही संघ मालकांचं मनपूर्वक कौतुक करेल, तुम्ही या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला त्याबद्दल. आणि त्यानंतर या स्पर्धेसाठी आम्हाला दरवर्षी असे वेगवेगळे पारितोषिके देतात. म्हणजे 10वं पर्व आहे. आता ह्या वर्षीचं पारितोषिक जय मातादी ग्रुप, सचिन शेटमुळे आणि मित्रपरिवार यांच्या माध्यमातून आम्हाला भेटलं. त्यांचे आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे द्वितीय पारितोषिक गोपीनाथ शेठ शिंदे आणि बडेलालजी मिश्रा त्यांचंही मी सीबी ट्रॉफीच्या वतीने मनपूर्वक असा आभार व्यक्त करतो. तृतीय पारितोषिक सचिन शेठ ठाकूर यांच्या माध्यमातून आलेलं आहे. आमचे मित्र म्हणजे आम्ही त्यांच्याकडे गेलो, तुम्हाला काय पाहिजे अशी पण आमच्या सीबी ट्रॉफीवर प्रेम करणारी माणसं आहे म्हणून ही सीबी ट्रॉफी चालली. तर त्यांचे मी मनपूर्वक असा आभार व्यक्त करतो. चतुर्थ पारितोषिक आमचे युवा उद्योजक 10 वर्षापासून नेहमी सीबी ट्रॉफीला मदत करतात असे आमचे बाबाजी शेठ डेरे, सुनील शेठ पोखरकर यांचंही मी मनपूर्वक असा आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे या सीबी ट्रॉफीसाठी आमचे एक युवा उद्योजक युवराज शेठ चव्हाण यांचं नामोल्लेख करणं फार गरजेचं आहे. गेल्या वर्षी त्यांनी 44,000चं बक्षीस आम्हाला दिलं. आम्ही यावर्षी बोललो शेठ आम्हाला टी शर्ट द्या, तर ते बोलले खर्च किती, आम्ही बोललो 35,000. ते बोलले का गेल्या वर्षी आमच्याकडून 44,000 घेतले, यावर्षी कमी का घेता. म्हणजे अशी पण माणसं आमच्याकडे आहे म्हणून आम्ही ही सीबी ट्रॉफी करू शकतो. त्याचप्रमाणे आमचे संतोष शेठ मोरे, उर्मी शिपिंगचे सर्व गेली 10 वर्ष अतिशय सीबी ट्रॉफी त्यांचं आतोनात आमच्यावर असलेलं प्रेम. त्यांच्याकडे गेलो म्हणजे सांगायला अभिमान वाटतो की पावती पुस्तक त्यांच्या समोर आम्ही ठेवलं. शेठ पावती नाही, तुम्ही लिहा, तुम्हाला जो आकडा टाकायचा तो टाका. म्हणजे एवढ्या मोठ्या मनाची माणसं आमच्याकडे आहे. खरोखर संतोष शेठ मोरे यांचं मी सीबी ट्रॉफीच्या वतीने मनपूर्वक असा आभार व्यक्त करील. त्याचप्रमाणे म्हणजे या सीबी ट्रॉफीसाठी सर्वच देणगीदार आहे, अन्नदाते आमचे लिंगम शेठ नाटर असतील, आमचे विशेष करून यावर्षी राजू शेठ ठुबे गावी गेल्यामुळे हजर राहू शकले नाही, नाहीतर त्यांचंही 9 वर्ष 9 पर्व या सीबी ट्रॉफीला मोठं योगदान आहे. त्यांचंही आम्ही या सीबी ट्रॉफीच्या माध्यमातून आभार व्यक्त करतो.
त्याचप्रमाणे कालच्या पर्वामध्ये आमचे मित्र विकास शेटघरत नगरसेवक पनवेल महानगरपालिका यांच्या शुभ हस्ते आम्ही उद्घाटन केलं. आमच्या विनंतीला मान देऊन तेही हजर राहिले, त्यांचे मी मनपूर्वक असं आभार व्यक्त करीन. त्याचप्रमाणे या CB ट्रॉफीसाठी गावावरून कर्दुले पठारचे सरपंच माजी सरपंच माननीय संदीप भागवत साहेब हेही उपस्थित राहिले, त्यांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करील. त्याचप्रमाणे या CB ट्रॉफीला ज्यांच्या माध्यमातून आम्हाला DJ भेटला असे प्रशांत भाऊ, त्यांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करील. त्यांच्या माध्यमातून जेवण अतिशय उत्कृष्ट असं जेवण दिलं गिरीश चिमणे, यांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करील. त्याचप्रमाणे या स्पर्धेसाठी 3 पंच होते, त्या पंचांनी अतिशय उत्कृष्ट भूमिका पार पाडली, त्यांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे या स्पर्धेसाठी जे समालोचक होते सर्व समालोचकांचं मी मनपूर्वक CB ट्रॉफीच्या वतीने आयोजकांच्या वतीने मनपूर्वक असा आभार व्यक्त करतो. त्यातल्या त्यात चंदू सर शेटे काल ते आम्हाला वेळ देऊ शकले नाही, ते आमच्या CB ट्रॉफीचे एक आयोजकच आहे. गेली अनेक पर्व ते आमच्याशी जोडले गेले होते, परंतु आता त्यांनी नावाशिवाय इकडे काम सोडलं आणि पूर्ण महाराष्ट्र नाही तर पूर्ण भारतभर फिरतात. आम्हाला त्यांचं कौतुक आहे. खरोखर त्यांचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे. ते पूर्ण त्यांचा आवाज दुबईपर्यंत जाऊन पोचलेला आहे. त्यांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करेन. त्यांनी आमच्यासाठी आजचा दिवस दिला, त्यांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे गेली 8 वर्ष आमचे मित्र संगमनेरवरून, एवढं सोपं नाही भाऊ, आमच्यासाठी आमच्यावर असलेलं प्रेम आणि त्या प्रेमाला अनुसरून तुम्ही गावावरून आमच्यासाठी आमच्या सर्व आयोजकांना असलेलं प्रेम खरोखर वाखाणण्याजोगं आहे. खरंच भाऊ, मी मनापासून आपलं धन्यवाद व्यक्त करतो. आपण आला, आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्याबद्दल पुन्हा एकदा आपलं कमिटीच्या वतीने हार्दिक आभार व्यक्त करतो. आणि या स्पर्धेसाठी विशेष म्हणजे आमचे सुधीर भाऊ जाधव अतिशय रात्रंदिवस डोक्यात विचारच तो असतो CB ट्रॉफीचं आयोजन कसं करायचं, कारण ते जेव्हापासून कमिटीत आले तेव्हापासून माझा अर्ध्याला वर बोजा कमी केला आहे. म्हणजे मी काही बघतच नाही. सुधीर भाऊ असेल, मंगेश जाधव असेल, अतुल भाऊ आवटी असेल, आमचे अतुल भाऊ एकदम व्यवस्थित असं संघांबरोबर कोऑर्डिनेशन करतात. सर्व त्यांनी म्हणजे वाखाणण्याजोगं आहे. एवढं सोपं नाही भाऊ, हे करणं म्हणजे एवढं सोपं नाही. आम्ही नावाशिवा पोर्टला काम करतो, 12 टीम म्हणजे 12 मालक आहे आणि त्याच्यातून सर्व कामगारांची मिळून ही स्पर्धा असते. आणि खरोखर मी सर्व विनोद शेटवाणी असेल, मी सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. दिनकर शेठ लोखंडे असतील, अतिशय युवा उद्योजक म्हणून आमचे दिनकर भाऊ लोखंडे भाऊ इकडे बघा, अतिशय तळमळीनं काम करणारं आमचं युवा नेतृत्व, त्यांचंही मी मनापासून हार्दिक आभार व्यक्त करेल. तर मी सर्वांना विनंती करतो, आमच्या कमिटीकडून काही चुकलं असेल तर आम्हाला मोठ्या मनाने आपण माफ कराल अशी मी आपणाला विनंती करतो आणि जातोय पुढील कार्यक्रमाकडे. धन्यवाद. धन्यवाद आबा. या सगळ्यांचा उल्लेख करणं देखील गरजेचं होतं. हा आलेत का? तर या ठिकाणी यानंतरचा पुरस्कार मालिकावीर, या स्पर्धेचा मालिकावीर बाळासाहेब भागवत साहेब, आपणास विनंती आपण या ठिकाणी या. वाळून साहेब, भागवत साहेब, मोरे साहेब, आपल्या सगळ्यांना विनंती आहे. हा सगळे खंदरमान नांदूर, हा कारण सुनंदाताई भागवत माझ्या आत्या आहेत. या ठिकाणी मालिकावीराचा पुरस्कार देण्यासाठी या सगळ्या ग्रामस्थांना विनंती, आपण सगळे या ठिकाणी या. मालिकावीराचा पुरस्कार जातोय ज्याने या स्पर्धेत 4 विकेट घेतल्या, त्याचबरोबर जर पाहिलं तर तब्बल 88 धावा केल्या. वन साइड हिरो हर्षल ठाकूर, मॅन ऑफ द सिरीज. हर्षल या 12 तासात दुसरी सायकल, बरोबर. सकाळी एक सायकल सिरीजची घेतली 6:30 वाजता आणि आता 7:30ला दुसरी, 13 तासात. या हर्षल, माझ्या मते दुसरीकडे मॅच सुरू आहे तरी देखील आपण आवर्जून इकडे आलेला आहात. मालिकावीराचा पुरस्कार CB ट्रॉफी 10वं पर्व, हर्षल यांना मालिकावीराचा पुरस्कार या ठिकाणी दिला जातोय. अजय दादा, सगळे मान्यवर, आपण सगळ्यांनी या ठिकाणी हा पुरस्कार द्यायचा आहे.
ऋषी पारिया यांच्याकडून 1000 रुपयाचा पुरस्कार सुद्धा आहे त्यांना. ऋषी कारिया उर्मी शिपिंगचे ऋषी कारिया यांच्याकडून 1000 रुपयाचा पुरस्कार देखील दिला जातोय. हा रायगडचा उगवता सितारा आपल्या CH मधील या ठिकाणी त्यांना हा पुरस्कार दिला जातोय. मालिकावीराचा पुरस्कार. 1 मिनिट या तुमची मॅच आहे दुसरीकडे तरी देखील विचारील कसं वाटलं हे स्पर्धा खेळताना आणि मालिकावीराचा पुरस्कार मिळतोय या CB ट्रॉफी मध्ये, काय म्हणाल? खूप आनंद होत आहे. सर्वांचा पहिला गोष्ट मी आभार करतोय जे आयोजन करतात, एवढी मेहनत घेतात. आयोजन करणं काय काम काही नाही, आपण सर्व करत असतो डेली. त्यासाठी सर्वांचा आभार. स्पेशली थँक्स अतुल काका, नेहमी सपोर्ट करतात. कुठल्याही टुर्नामेंट्स असल्या बाहेर असलं नेहमी मला विचारतात, रायगड प्रीमियर लीग पनवेल प्रीमियर लीग तू खेळ माझ्या संघात. कारण मी त्यांचा स्पेशली थँक्स करेन अतुल काकांचा, आणि ते मला खूप सपोर्ट करतात क्रिकेटमध्ये. खूप छान. माझ्या मते तुम्ही फक्त आता एवढे बहरात आहेत, येणारा काळ तुमचा असणार आहे. फक्त रायगड नाही अख्ख्या महाराष्ट्रात या नावाची चर्चा झाल्याशिवाय राहणार नाही. यांच्यासाठी आणि आमच्या अतुल शेठसाठी देखील एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. यस. आणि आता आमंत्रित करतोय 4था क्रमांक या स्पर्धेचा SMTP टीम. या SMTP सुभाष शेठ गुले आणि कंपनी. किरण शेठ शिंदे विनंती असेल आपण या ठिकाणी यायचं. हा सागर लोखंडे या ठिकाणी यायचे, आपला एक सन्मान केला जातो. सागर लोखंडे. सागरजी लोखंडे. हा यस. 4था क्रमांक सुभाष शेठ गुले आणि कंपनी SMTP. जबरदस्त परफॉर्मन्स. गुले साहेब अभिनंदन. विजय महत्वाचा आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गाडा नंबर मध्ये जाणं महत्वाचं आहे आणि हा गाडा नंबरात गेलाय. जबरदस्त परफॉर्मन्स. SMTP टीम 4थ्या क्रमांकाचे मानकरी. अभिनंदन विशाल, अभिनंदन सुभाष शेठ, सगळेच. सूर्यकांत आपण सुद्धा काय जबरदस्त खेळलात आणि 4थ्या क्रमांकाचे मानकरी ठरतायत. जो पुरस्कार बाबा शेठ डेरे सुनील शेठ पोखरकर यांनी दिलाय 22,222. आणि त्यानंतर 3य क्रमांक सचिन शेठ ठाकूर यांच्या माध्यमातून जो दिला गेलाय 22,222. आणि पुरस्कार जातोय 3य स्वरा एंटरप्राइजेस 7 स्टार प्लॅटिनम. अतुल शेठ आवटी, सागर शेठ गोसावी. आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर दिनकर शेठ लोखंडे. या अतुल शेठ. अतुल शेठ तुमचं कौतुक या करता करावं लागेल. हा माणूस खूप हारलाय परंतु आता सारखा नंबरात चाललाय हे सुद्धा मी विसरून चालणार नाहीये. आणि स्वतः प्रॅक्टिस केली, स्वतः चांगली बॉलिंग केली आहे. मी अमोल भाऊ असतील, त्याचबरोबर या ठिकाणी सगळे मान्यवर, अजय दादा पटांगरे यांच्या उपस्थितीमध्ये हा पुरस्कार वितरण केला जातो. आमचे सगळे मान्यवर. माऊली आपलं देखील अभिनंदन. या संघाचा मास्टरमाइंड रवी मस्के कुठे मला दिसत नाहीये. अभिनंदन अतुल शेठ. खूप खूप शुभेच्छा या संघाला सुद्धा. असंच काम करत राहा. 7 स्टार प्लॅटिनम या नावाचा डंका वाजताना पाहायला मिळतोय. आणि या ठिकाणी आमंत्रित करतोय 2य क्रमांक सुधीर शेठ जाधव आणि कंपनी, मंगेश शेठ जाधव आणि कंपनी. आणि त्याचबरोबर राम शेठ बोडके आणि कंपनी. शिव शंभो 11 2य क्रमांक.
धन्यवाद. एक महत्वाची सूचना, घाटकोपर किंवा त्या दिशेने जाणारं कोणी असेल तर मला भेटा. आमची बारी पाडली लवकर तुम्ही. चला, या ठिकाणी सतीश देवकर लक्षात राहण्यासारखा खेळ तुमचा पाहायला मिळाला. त्याचबरोबरने या टीम मध्ये जर पाहिलं तर सगळेच विशाल एक्स्ट्राऑर्डिनरी परफॉर्मन्स. सुनील येवले आपणही चांगले खेळलात, पंकज आपणही चांगले खेळलात आणि या मानाच्या सीबी ट्रॉफीच्या 10व्या पर्वाला उपविजेतेपद म्हणून शिवशंभो संघ या ठिकाणी पाहायला मिळतोय. पार्वते पते हर हर. शिवशंभो संघ या ठिकाणी अंतिम उपविजेता राहतोय. अंतिम उपविजेता संघ म्हणून या ठिकाणी शिवशंभो या संघ या ठिकाणी पाहायला मिळाला. पुरस्कार गोपीनाथ शेठ शिंदे, त्याचबरोबर बडेलालजी मिश्रा यांच्याकडून दिला गेला 33,333 रुपयाचा पुरस्कार. हा, सुनील येवले आपल्यासाठीचा पुरस्कार होता जो अण्णाशेठ कड यांच्याकडून आणि अमोल भाऊ सईद यांच्याकडून आपण तो पुरस्कार स्वीकारायचा आहे. आणि खऱ्या अर्थाने कौतुक याकरता आम्ही करू, पहिला क्रमांक, कारण सोपी गोष्ट नाहीये. 55,555 रुपयाचा पहिला क्रमांक ज्यांनी दिलाय, जय माता दी ग्रुप, JNPT, PUB ज्यांनी या स्पर्धेचा पहिला क्रमांकाचा पुरस्कार दिलाय. अख्ख्या ग्रुपचं कौतुक असणार आहे. आणि एकदा जोरदार टाळ्या जय माता दी ग्रुप साठी, कारण आम्ही आयोजन करतोय. सचिन मुळे आणि त्यांची सगळी टीम या आयोजनाच्या पाठीमागे उभी राहिली. एवढा मोठा पुरस्कार आपण दिला. आपल्या सगळ्यांचं विशेष 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 कौतुक आणि आपल्या सगळ्यांना देखील खूप साऱ्या शुभेच्छा. आता पहिला नंबर देण्याच्या अगोदर आबासाहेब मी आपला आभारी आहे. म्हणजे मी देखील आयोजन कमिटीतला एक सदस्य आहे, परंतु पहिल्यांदा असं झालं की काल स्पर्धेला उपस्थित नाही राहू शकलो, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. परंतु कंटिन्यू दिवस रात्र मॅचेस होत्या, 3 दिवस झाले मी झोपलो सुद्धा नाहीये. परंतु आपलं प्रेम, आपल्या सगळ्या सीएचे बांधवांचं प्रेम मला इकडे खेचून घेऊन आलं आणि ही स्पर्धा अशीच उत्तरोत्तर पुढे जावो. आपल्या सगळ्यांचं सहकार्य, ही स्पर्धा येणाऱ्या कालावधीमध्ये येणारं रौप्य महोत्सव देखील पूर्ण करो यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. आणि त्याचबरोबरने आपले सगळे सीएचे बांधव कामाची स्वरूप बदलत आहेत, परंतु आपण देखील सगळ्यांनी खूप सारी प्रगती करावी यासाठी देखील तुम्हा सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आता आमंत्रित करतोय, ज्याच्यासाठी केला होता अट्टहास, पहिला नंबर कोणाचा मिळणार, तर तेच या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे. आणि आता आमंत्रित करत आहोत पहिला नंबर. बैलगाड्याच्या भाषेत सांगायचं झालं, आतापर्यंत सर्वात आतून आलेली बारी, मैदानाचा राजा, पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार जातोय सनबे. या चॅम्पियन आहात आपण. बोलून काय खेळले मी सांगू, तुमची टीम बघून कुणीच म्हणलं नसेल जिंकतील म्हणून, परंतु काय खेळला तुम्ही सगळे. बाकीच्यांना विनंती आहे टाळ्या वाजवायला, काय हरकत आहे, जिंकलेच पट्टे. या जबरदस्त टीम परफॉर्मन्स होता या ठिकाणचा. निलेश आपण असेल, सगळेच काय खेळलेत. निशी सरांचा अनुभव, देवा आपली गोलंदाजी असेल, केतनची कामगिरी असेल, कुशल कोरडे असतील, ही टीम काहीतरी वेगळीच होती. आणि माझ्या मते तुम्हाला सुद्धा हा फोटो ज्या ज्या वेळेला तुम्ही पाहाल ना, या टीमची युनिटी तुम्हाला आठवेल. संघ मालक आपण या ठिकाणी यायचं आहे आणि कॅप्टन या ठिकाणी उभे राहणार आहात. बाकी सगळेजण. आबासाहेब, आणखीन एक वर्ष आपण यशस्वी करून दाखवलंय आपल्याला आणि आपल्या सगळ्या टीमचं मनापासून अभिनंदन, कारण सोपं नाहीये. पहिला नंबर जातोय या चॅम्पियन. गाणं जोरदार होऊ दे. एक चुकून सत्कार राहिलाय, लाईव्ह कव्हरेज PTC यांचा सत्कार राहिलाय. आम्ही त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि त्यांचाही विशेष सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. PTCचा सत्कार देखील या ठिकाणी आम्ही करणार आहोत. आणि बोला गणपती बाप्पा. क्या बात आहे. विजयासारखं सुंदर या जगात काहीच नाही आणि तुम्ही तर जिंकलाय पहिला नंबर. असंच प्रेम राहू द्या. आणि GTC टीम, PTC टीम या सर. आबा, एक सत्कार या ठिकाणी आम्ही PTCचाही करतोय.
ऋषी पवार आहेत या ठिकाणी, त्यांचाही सन्मान या ठिकाणी करतोय. सर्व विजेते, उपविजेते, बक्षीस पात्र सगळ्यांचं अभिनंदन. माझ्या मध्ये प्रमोद डेरे, किती तारीख आपली? 12-13 एप्रिल या रोजी मात्र नेरूळला देखील एक स्पर्धा असणार आहे, बिग बॅश. त्याच्यामध्ये देखील सगळ्यांना आताच आमंत्रण. तोपर्यंत थांबूयात. सगळ्यांचं विशेष कौतुक. आणि या वर्षीसाठी थांबेल, पुढल्या वर्षी पुन्हा एकदा येऊ. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. धन्यवाद.